पुण्यातल्या भिसे कुटुंबाचं माध्यमांना एक निवेदन आता जारी करण्यात आलेलं आहे। आम्ही सध्या दुःखात आहोत, आम्हाला सध्या आशा आहे, न्यायाची अपेक्षा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। भिसे कुटुंबियांनी 5 महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत। ईश्वरी भिसे यांचा झालेला मृत्यू म्हणजे व्यवस्थेचा, सिस्टीमचा पराभव असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। सोबतच डॉक्टर घैसास यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। पळून जाण्याआधी गुन्हेगारांना अटक करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत ईश्वरी भिसे यांची नणंद प्रियांका पाटे देखील आहेत। अमोल, आज या भिसे कुटुंबियांनी निवेदन जारी केलेलं आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते त्यांनी या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। काय नेमकी त्यांची भूमिका असणार या पुढच्या काळात, अमोल काय सांगता येईल याबद्दल? अजी की आज 12 दिवस झाले आहेत ईश्वरी भिसे यांचा मृत्यू होऊन, मात्र अद्यापही कुटुंबीय हे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। आणि आज एक भिसे कुटुंबियांकडून निवेदन देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये वरची एक लाईन आपण पाहिलं तर दुःख, आशा आणि न्यायाची अपेक्षा अशा पद्धतीचं एक निवेदन त्यांनी काढलेलं आहे। आणि त्यामुळे नेमकं कुटुंबाला काय म्हणायचंय, 12 दिवस झालेले आहेत, अजूनही यामध्ये कोणत्याही ठोस कारवाई आहे ती झालेली नाही। आणि त्यामुळेच भिसे कुटुंबियांसोबत आज आपण बोलणार आहोत। 12वा दिवस आहे आज, तुम्ही एक निवेदन दिलं, काय म्हणतायत, त्याच्यामध्ये 5 प्रमुख मागण्या तुम्ही करताय? डॉक्टर घैसास यांचा राजीनामा देऊन काही फायदा नाहीये। त्यांच्यावरती ना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांचं ना लायसन रद्द व्हायला पाहिजे। ते आज राजीनामा देऊन लगेच दुसरीकडे प्रॅक्टिस करतील, लगेच एक दुसरा बळी घ्यायला ते तयार होतील ना। त्यांचं लायसन कॅन्सल व्हायला पाहिजे, मेडिकल लायसन कॅन्सल व्हायला पाहिजे त्यांचं। 12 दिवसानंतरही कोणत्याही हालचाली दिसत नाहीये। फक्त दीनानाथ रुग्णालयामध्ये घैसासांचा राजीनामा झाला, पण राज्यस्तरावर ज्या कारवाया व्हायला हव्यात त्या अजूनही होताना दिसत नाही। मला वाटतं प्रकरण कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न होत असावा असा माझा अंदाज आहे, की हे कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न होतोय किंवा आमचा आवाज बंद करायचा किंवा त्यांच्या विरुद्ध बोलू नये असं होत असेल असं मला वाटतं। त्यामुळे हे अजून 12वा दिवस आहे तरी अजून काही कारवाई होत नाही, त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे। अजिंक्य हे सर्व भिसे कुटुंबीय आहे आणि स्वप्नील आहे जो या सगळ्या घटनेमध्ये सुरुवातीपासून साक्षीदार आहे। 5 मागण्या केलेल्या आहेत, त्यातली 5वी मागणी म्हणजे 5वा जो अहवाल होता तो आज सादर झालेला आहे। 3 अहवाल झालेले आहेत, पण न्याय अजूनही मिळत नाही। आपल्या समोर एक अहवाल आलेला आहे आणि जे 2 अहवाल आहेत ते अजून आपल्याकडे पब्लिकली आलेले नाहीयेत। आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ससून रुग्णालयाकडनं जो अहवाल जायचा आहे तो जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पोलिसांकडनं जी कारवाई करायची, कुठले सेक्शन्स लावायचे वगैरे ह्या गोष्टी होणार नाही। त्यामुळे आमची ससून रुग्णालयाला आणि संबंधित प्रशासन व्यवस्थेला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर तो अहवाल द्यावा आणि आमची महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा विनंती आहे की राहिलेले 2 अहवाल त्यांनी लवकरात लवकर सार्वजनिक करावे, जेणेकरून जनतेसमोर ज्या काही सगळ्या गोष्टी त्या उघड होतील। पण 12 दिवसामध्ये महत्त्वाच्या सगळ्या हालचाली झालेल्या आहेत असं वाटतंय, न्याय मिळतोय आपल्याला असं वाटतंय खरंच? अजून अहवाल आलेला नाहीये, ते 3 अहवाल आल्यानंतर हे करू। प्रशासनावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। ज्या प्रकारे हा लढा फक्त भिसे कुटुंबियांचा नाही राहिलेला, हा पूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे लढा, तर त्या प्रकारे नक्कीच या 12 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर संवेदनशील महाराष्ट्र लोकांच्या पुढे आलाय। लोक जे काय होतं की ना बाबा देखेंगे, बघू या गोष्टी जे करतात प्रत्येकजण विचार करायला लागलाय आणि ह्याचे परिणाम भविष्यात बघायला मिळतील। लोक जेव्हा रुग्णालयामध्ये जातील तेव्हा प्रश्न विचारतील की बाबा नेमके पैसे कशाचे आहेत, आम्हाला ह्या गोष्टी का मिळत नाही आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आजची आमची प्रेस नोट बघितली तर हा लढा आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय भविष्यात तनिषा होऊ नये म्हणून एक सेवा एक जे आहे की रुग्ण सेवा प्रणालीची रचना व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे, की जी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक माहिती, योजनांबद्दल समज व सहकार्य देईल, हीच तर खरी तनिषा बहिणींना श्रद्धांजली राहील असं आम्हाला यावेळी सांगायचं आहे। आणि ससून रुग्णालयाच्या समितीने लवकरात लवकर पोलिसांना तो अहवाल द्यावा। त्याच्यामुळे काय की जे आहेत ते त्याच्यामधले आहेत ते ना बाहेरच्या देशामध्ये पळून जायला नकोय। पण तुम्ही परवा अलंकार पोलीस स्टेशनला सुद्धा गेलेला होता, तिथं तुम्ही तक्रार दिलेली आहे, या 5 जणांविरोधात तक्रार दिलेली आहे। त्याच्यामध्ये पुढे काय झालं, पोलिसांनी तुम्हाला परत याबाबतची काही माहिती दिली? पोलीस प्रशासन आम्हाला नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करते, मदत करते। ॲक्च्युली ससून रुग्णालयातल्या समितीने लवकरात लवकर तिथं अहवाल सादर करणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्या पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई करायला
जमेल, पण तिथून ते जे आहेत हे पळून जाऊ नये, बाहेरच्या देशामध्ये पळून जाऊ नये, यासाठी लवकरात लवकर कारवाई होणं, त्यांच्यावर कडक शासन होणं गरजेचं आहे. फक्त बाकीचे दोन अहवाल आहेत ना ते लवकरात लवकर सादर व्हावेत. आजचा जो अहवाल झालेला आहे माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये ईश्वरी भिसे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे तपासलं गेलेलं आहे आणि तो अहवाल दिलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या समितीने योग्य पद्धतीने तपासणी केलेली आहे का? आणखी तुमच्याकडे सुद्धा ती समिती आलेली होती. जोपर्यंत तो अहवाल आमच्या निदर्शनास येत नाहीये आणि जोपर्यंत आम्ही त्याचा अभ्यास म्हणजे जेव्हा त्याचा आम्ही अभ्यास करू तेव्हा त्यानंतर आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ. आणि अजून एक ज्या काही 5 मागण्यामधली एक प्रमुख मागणी आमची जी होती की खाजगी माहिती तुम्ही जर बघितलं तर अंतर्गत समितीचा रिपोर्ट, म्हणजे मीडियानी सुद्धा या गोष्टीवर विचार करावा. अंतर्गत समितीचा रिपोर्ट म्हणजे हॉस्पिटलचा अंतर्गत रिपोर्ट असतो, तो त्यांनी सार्वजनिक केला. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलने अशी गोष्ट करणं म्हणजे याचा विचार करायला हवा. याच्यामध्ये डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग, प्रशासक सचिन व्यवहारे आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर पोलीस आणि महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी आणि त्यांचे लायसन रद्द करावे ही आमची विनंती. कारण की एक जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा तो एक ओट घेत असतो, हिपोक्रेट ओट म्हणतात त्याला, की ना आपल्या पेशंट आणि आपल्यामधील ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण बाहेर आणायच्या नसतात, त्या कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या नसतात. ह्या त्यांनी सगळ्या सार्वजनिक केल्या आणि त्यातल्या किती खऱ्या किती खोट्या याचा सुद्धा सगळ्यांनी शहानिशा करायला हवी. जर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर भिसे कुटुंबीय प्रत्येक गोष्टीला एक प्रूफ देत आहे, प्रत्येक गोष्ट लेखी आमच्याकडे त्याचे प्रूफ्स आहेत. आणि आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर रुग्णालय प्रशासनाकडनं असे कुठलेही प्रूफ देण्यात आलेले नाही. आणि आम्हाला त्याबद्दलची संवेदनशीलता आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे प्रकरण हे शासनाच्या दरबारी आहे. याच्यामध्ये 3 समित्या काम करत आहेत, त्याच्यावर 3 अहवाल येणार आहेत. तर या सगळ्या गोष्टीमुळे जे काय आमच्यावरती वेगवेगळे बाकीच्या गोष्टींचे आरोप झाले तर त्या सगळ्यांची सुद्धा उत्तरं आमच्याकडे आहेत. आणि भविष्यात तनिषा अशा घडू नये एवढंच आम्हाला या निमित्त सांगायचं आहे. म्हणून आमचा हा लढा आहे. आणि हा लढा फक्त आता भिसे कुटुंबियांचा नाही राहिलेला. आपण वारंवार मेन्शन करतो की भिसे कुटुंबियांची भूमिका वगैरे. हा लढा आता संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे. जर तुम्ही बघितलं एक दुसरी केस सुद्धा समोर आली, 4 लाखावरनं 40 लाखावर कसं गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण त्या ऐकतो तेव्हा नक्कीच मानवता आहे का, नक्कीच रुग्णसेवा ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य संबंधित लोक विचार करतात का, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि जसं आमच्या घरात झालं ना तसं कोणाच्याही घरात होऊ नये. एक तनिषा आमच्यातनं गेलेली, अशा कुठलीही तनिषा जाऊ नये ही आमची विनंती. आणि फक्त राजीनामा देऊन काही हे होत नाही, काही फायदा नाही राजीनामा देऊन. आम्हाला ना त्यांचं मेडिकल लायसन रद्द करायचं, मेडिकल लायसन रद्द केलं पाहिजे त्यांचं. फक्त घैसास यांचा राजीनामा नकोय तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, म्हणजे त्यांचं जे लायसन्स आहे ते सुद्धा रद्द करावं अशा पद्धतीची मागणी कुटुंबियांकडून करण्यात येते. आणि 5 प्रमुख मुद्दे हे जे आज त्यांनी निवेदन दिलेले आहे त्याच्यातून त्यांनी मांडलेले आहेत. राज्य सरकार त्यांना न्याय देईल अशी त्यांना अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आता आज जे 3 अहवाल राज्य सरकारच्या कोर्टामध्ये गेलेले आहेत त्याच्यावर तातडीने कारवाई करावी हीच मागणी आहे, ती भिसे कुटुंबियांकडून केली जाते. ठीक आहे अमोल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.